पेडणेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. किशोरीताई ऐकताय? थेट खुलं चॅलेंज आहे आता मराठी माणसाला. बोलणार नाही मराठी, काय करायचं करून घ्या म्हणतायत. अगर मैं मराठी भाषा बोलने में फ्लुएंट नहीं हूँ और आप लोग मुझे आवाज बंद कर, जास्त बकबक केली. आता जे सत्तेत बसलेत ना बाळासाहेबांचे विचार घेऊन, आणि जे सतत आज साहेबांचे विचार आम्हाला खूप आवडतात म्हणणारे, याला काय उत्तर देणार? त्यांच्याकडनं उत्तर घ्या. असे केडियासारखे अधिक माजोरडे या महाराष्ट्रात आणि मुंबईत सगळं काम करणार, सगळ्या सुखसोयी घेणार, सगळं करणार, आणि भाषा प्रांतवार ज्या रचना झाल्या त्या जर मांडणार नसतील तर अशा केडियांना सारखं करता येतं. हा एक केडिया नाहीये, असे अनेक किडे आहेत की जे मराठी भाषेचा द्वेष करतात. पण मुंबईत आणि हे सगळं त्याचे जे काही तमाशे चालले आहेत ना, हे स्वतःला काहीतरी प्रोटेक्शन हवं असणार. आणि माझं आता या सत्तेत बसलेल्या बाळासाहेबांच्या विचाराची धारा घेऊन चाललेला ना विचारतोय आम्ही आता, या अशा केडियांना तुम्ही राज्यात राहून करणार आहात की नाही बरोबर? तर आम्ही बंदोबस्त करू शकतो. आणि हे प्रोटेक्शन मिळवण्यासाठी त्याला प्रोटेक्शन हवं असतं फुकटचं, हे त्याचे धंदे चाललेत. 30 वर्ष मुंबईत महाराष्ट्रात राहून हे माजोरडापणा आला कुठून यांच्यामध्ये? आणि ह्याच्या मागे आता कोण आहे हे पण कळतंय ना. तुम्ही आम्ही हिंदू आहोत, हिंदूंमध्ये परत भानगडी चालू झाल्या, भाषा प्रांतामध्ये भानगडी चालू झाल्या. कोणी कशासाठी चाललंय या महाराष्ट्रात रणकंद? ताई मी विचारतो त्यांना, जरा शांत झालेत वाटतं ते केडियाचे, जरा शांत याला शांत करायला वेळ नाही लागणार. नाही तो भाग वेळ. पण मी जरा केडियांना विचारतो, केडियाचे काय एवढं चिडलात बरं? काय प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला? एवढं का राज ठाकरेंना थेट आव्हान दिलं तुम्ही? काय करायचं ते करून घ्या, मी मराठी शिकणार नाही. फिर आप गलत शब्दों का इस्तेमाल करें. मैंने कोई थ्रेट नहीं दिया है. मैंने ये कहा है, अगर आप सुनना चाहते तो एक बार वापस सुन लीजिए. प्लीज मला ऐकू देत बरं तुमचं काय म्हणणं आहे. अब मैंने बोलने दीजिए. हाँ, मैडम से मैं एक रिक्वेस्ट कर रहा हूं. मेरे जैसे बहुत सारे लोग जो मुंबई में, महाराष्ट्र में हैं, जो बाहर से आए हैं और उनको अभी तक मराठी अगर नहीं आती है, अगर उनको डराया जाएगा, धमकाया जाएगा, मुंबई तो वो लोग मराठी कैसे सीखेंगे? मराठी के प्रति अगर आपको प्रेम जगाना है. अरे बाबा केडियाजी ऐका ना, केडियाजी ऐका ना, नाही हो, निष्पक्षपणेच तुम्हाला विचारतोय. केडियाजी मला सांगा, तुम्हाला इंग्लिश शिकायला प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला हिंदी शिकायला प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला बांगला शिकायला प्रॉब्लेम, 6 भाषा शिकलात, 3 दशकं या महाराष्ट्रात राहिलात, मग मराठी तोडकी मोडकी बोलायला एवढी लाज वाटायची काय गरज आहे बरं त्याची? हा अपमान नाहीये का मराठीचा? बोला, मुझे बोलने देना या आप अकेले बोलोगे? बोला. बीच में मत बोलना, 2 मिनट शांति से सुनना. हे मला नाही सांगायचं, बोला. जो व्यक्ति 6 भाषाएं सीख सकता है, हाँ, उसको भाषाओं से नफरत नहीं है, और उसको डेफिनेटली मराठी से नफरत नहीं हो सकती है. हिंदी की ही लिपि है, संस्कृत से उद्गम है, सिस्टर लैंग्वेजेस है सारी. हाँ, तो भाषा को सीखने में कभी भी आपत्ति नहीं हो सकती है. जिसको भाषाओं का शौक है, पर परिस्थितियां होती है, कोई वजह से अगर व्यक्ति नहीं सीख पाया है, तो आप उसको डराओगे, धमकाओगे, तो उसके मन में जो भी आदर सम्मान है, जो भी आप लोगों के प्रति प्रेम है, वो आप उसको खुद चुनौती दे रहे हो. आप किसी को डरा के, धमका के, मार के, पीट के सीखने के लिए प्रेरित नहीं कर सकोगे. और यही मेरी उस ट्वीट का तात्पर्य है कि अगर मैं नहीं सीख पाया तो आप क्या मेरे को मार पीट करके जबरदस्ती सिखा सकते हो क्या? किसी चीज को सीखने होती है. केडियाजी फक्त तुमच्या ज्ञानात थोडीशी भर घालतो. केडियाजी तुमच्या ज्ञानात भर घालतो. या मुंबईमध्ये केवळ असा महाराष्ट्र एकमेव असेल. ऐका ना मेरी बात. हा नाही आता मी बोलतोय ऐकायचं. ऐका मी काय बोलतोय ते ऐका. या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये लाखो लोक असेल, कोट्यवधी पण असू शकतात, ज्यांना मराठी येत नाही. आणि ही मराठी
ही मुंबई त्या सगळ्यांना गुण्या गोविंदाने इथं राहायची परवानगी देते. त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये, त्यांना कुठल्याही प्रकारची मारहाण नाहीये, ते इथं कमवतात. हा, मारने पीटने की धमकी दे करके अरे कोण दिले तुम्हाला धमकी? मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो, तुम्हाला धमकी कोणी दिली? मारपीट तो हो ही रही है ना. अरे ती एक घटना आहे. हा हा, विलास मी बोलू शकतो? बोला बोला, मला जरा प्लीज पुढच्या बोला मीटिंग आहेत. बोला बोला. त्या माणसाला विचारा कोणी मारायची धमकी दिली. आम्हाला काय सकाळी उठलं असं सांगतात मारामारी करा म्हणून. मराठीची तुम्ही धमकी बरी तुम्ही कळली. महाराष्ट्रातून जर मराठी भाषेचा अपमान करणार असाल त्याला माहितीये का ब्यातलेला? मग ठाण्यामध्ये ज्या मराठी पोराला मारलं यांच्या बांधवांनी, तेव्हा हा माणूस कुठे गेला होता? हा केडिया का भेडिया कोण आहे तो? हा, तेव्हा कशाला थोबाड बंद करून गप्प बसला होता तो? आमच्या मराठी पोराला कुत्र्यासारखा तुडवला मग ठाण्यामध्ये आता 7 दिवसापूर्वी. तेव्हा याचं थोबाड कुठे बंद झालं होतं? की नतदृष्ट माणसं बोलवत जाऊ नका तुम्ही. आणि तो मीराबाईचा एपिसोड त्याला सगळं हे ऐकवा. का बोलवायचंय माहितीये का? हे यायला हवं ना महाराष्ट्राच्या समोर, हे असे लोक समोर यायला पाहिजेत ना, कळायला हवं ना सगळ्यांना. नाही आणि 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 ह्याला एक जरा विलास चौकशी करायची माहिती घ्या. ह्यांचा बलविता धनी कोण आहे कळलं का? हा जे ठाण्याला बोंबलतो ना बेंबीच्या देतापासून, त्याला मराठी बालभारतीची पुस्तकं पाठवा ह्याला, कळलं का? त्याला हुतात्म्यांचं बलिदान पाठवा, महाराष्ट्र कसा मिळवलाय तो. ह्यांच्यासारखीच माणसं महाराष्ट्र तोडायला निघाली होती, लक्षात ठेवा. मुंबई तोडायला निघाली होती, कळलं का? अविनाशजी मी धन्यवाद, तुम्ही बोललात त्याच्याबद्दल, तुम्हाला घाई आहे. फक्त एक प्रश्न मला केडियांना विचारायचा आहे. केडियाजी, तुम्ही नॉनव्हेज खाता म्हणून तुम्हाला सोसायटीत आम्ही येऊ देणार नाही, हे या महाराष्ट्रात करणारे कोण आहे? त्यांच्याबद्दल कधी राग आला का तुम्हाला? कधी एखादा ट्विट केलंय का? मैं नॉनव्हेज नहीं खाता हूं. हा, मग नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या बद्दल जो राग आहे तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये, त्यांना तुम्ही एंट्री देत नाही सोसायटीमध्ये, त्याला हाकलून लावता तुम्ही. एखादा ट्विट केलं का? दाखवा बरं मला. भाई साहब अब बात तुम्ही सांगणार आम्ही नॉनव्हेज खायचं का व्हेज खायचं? अननेसेसरी बातों को घुमा के मेरे सर पे चढ़ रहे हो. मैंने ऐसा कुछ नहीं कहा और मैंने ऐसा कुछ नहीं कहा. का नाही म्हणलं? का नाही म्हणत तुम्ही त्याच्याबद्दल? बोला ना, त्याच्याबद्दल आवाज उठवा ना. आप किसी को डरा के धमका के अपना मान सम्मान नहीं करवा सकते. आपको लोगों को प्रेरणा देनी होगी, उनको अवसर देना होगा कि आपके साथ एसिमिलेट हो. मारपीट वायलेंस कोई सोल्यूशन नहीं है. चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. ओ केडियाजी, ते चुकीचं आहे, त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. मग तुम्हाला आता त्या मुद्द्याबद्दल जेवढा राग आला ना, सामान्य माणसाबद्दल, मराठी माणसाला नॉनव्हेज खातो म्हणून सोसायटीत त्याला येऊ दिलं जात नाहीये, मराठी माणूस आहे म्हणून त्याला घर दिलं जात नाहीये, एखादं ट्विट करायचं ना, हाताला काय लकवा भरतो का त्याच्या वेळेस? जब मैं आपकी पूरी बात समझ नहीं सकता उस पर मैं रिएक्शन दे नहीं सकता. मला माहित आहे ना. आता काय जिभेला बसला का? विलासजी, एका वाक्यात सांगते. हा, हे नावात सुशील असून चालत नाही. हा एक केडिया नाहीये, अशा अनेक किडे आहेत आणि हे मराठीच्या मुळावर उठलेत. मराठीला जो मान सन्मान मिळालाय त्याच्यानंतर खरी पोटदुखी यांची चालू झाली आहे आणि त्याला आताच सरकार पण जबाबदार आहे. कारण यांची वेळेत बंदोबस्त नाही केले तर नुसतं बोलून चालणार नाही, दाखवावं लागेल. मराठी भाषेसाठी आम्ही किती लढतोय. बाळासाहेबांचे विचार नुसते घेऊन चालत नाही, ते वागण्यामध्ये दाखवून लागावे लागतील. आणि ते आम्ही अभ्यंकर असतील म्हणा किंवा आमच्यासारखी लोक, आम्ही ह्या केडियाचा शोध घेणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार. एक केडिया नाहीये, असा बोलविता धनी वेगळाच आहे आणि स्वार्थ आहे त्याचा. मला माहिती आहे, या लोकांना कळून चुकलंय की असं काहीतरी विरोध केला की प्रोटेक्शन मिळतं, फुकटचं प्रोटेक्शन मिळवण्यासाठी या सनसनाटी निर्माण करायची, सनसनाटी म्हणून कानाखाली सनसनाटीच दिली पाहिजे.